नमस्कार. दसरा जवळ आलाय आणि दसरा स्पेशल आज आपण मस्त गोडाचा पदार्थ बनवणार आहोत. आज आपण मस्त सुमधुर दाटसर अशी रवाळ टेक्स्चरवाली बासुंदी बनवणार आहोत. या बासुंदीला आपण आज एक वेगळा ट्विस्ट देणार आहोत. आज साखर न वापरता आज आपण मस्त कॅरमल करून साखरेची कॅरमल केलेली बासुंदी बनवणार आहोत, ज्याला आपण कॅरमल बासुंदीही म्हणतो. मस्त असं रवाळ टेक्स्चर येतं, झटपट बनते, खूप कमी साहित्यांमध्ये बनते. जास्त वेळ दूध आटवत बसायची गरज नाही आहे. त्यामुळे कोणी पाहुणे जर आले तर झटपट बनणारी अशी ही बासुंदी आहे. तुम्ही पाहू शकता किती दाटसर अशी ही बनली आहे. तर अगदी पटकन बनणारी कृती आहे. चला तर मग वेळ न घालवता ही बासुंदी कशी बनवायची ते पाहूयात. तर बासुंदी बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. जाड बुडाची पसरट अशी ही कढई आहे. यामध्ये मी 1 लिटर म्हशीचे फुल फॅट क्रीम दूध घेणार आहे. म्हशीच्या दुधाचा शक्यतो वापर करायचा. म्हशीचं दूध दाटसर असतं, घट्टसर असतं. आता बासुंदी बनवताना शक्यतो जाड बुडाचं पातेलं किंवा जाड बुडाची पसरट कढई घ्यायची. त्याला फ्लेम इक्वल लागते आणि त्यामुळे दूध आटायला लवकर मदत होते. तर आता इथे आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे. दुधाला आपल्याला छान लो फ्लेमवरती एक उकळी काढून घ्यायची आहे. लो फ्लेमवरती आपण याला एक 5 ते 7 मिनिटामध्ये दुधाला छान उकळी येते. तर तुम्ही पाहू शकता दुधाला आपल्या छान उकळी आलेली आहे. आता ही सगळी साई आपण फोडून घेणार आहोत आणि व्यवस्थित या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. साई अशी फोडून दुधामध्ये मिक्स केली की दूध दाटसर बनायला पटकन मदत होते. तर तुम्ही पाहू शकता की दूध आपण छान मिक्स करून घेणार आहोत. कडेला जी साई लागते तीही आपण अशी खरवडून घेणार आहोत. त्यामुळे शक्यतो टोकाच्या चमच्याचा किंवा उलटण्याचा वापर करायचा. तर आता दुधाला छान उकळी येत आहे. दुधाला आपल्या सुंदर कलर यावा म्हणून यामध्ये मी 5 ते 7 केशराच्या काड्या घालणार आहे. केशरामुळे आपल्या बासुंदीला सुंदर असा पिवळसर रंग येणार आहे. तर केशराच्या काड्या नसतील तर तुम्ही नाही घातल्या तरीही चालेल. आता इकडे दूध उकळते तोपर्यंत एका छोट्या कढईमध्ये 1 चमचा मी तूप घेतलेलं आहे. तूप आपल्याला छान वितळून घ्यायचं. इथे आपण जे आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते तुपावरती छान भाजून घेणार आहोत. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. तर इथे मी थोडेसे मनुके, काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता. आता हे ड्रायफ्रूट्स आपण 2 मिनटं तुपावरती छान भाजून घेणार आहोत. हे कट करून घ्यायचेत, त्यामुळे हे पटकन भाजले जातात. जास्त करपवायचे नाही आहेत. 1-2 मिनटंच आपण सतत हलवत हे भाजून घेणार आहोत. 1-2 मिनटाने हे भाजले गेले की आपण हे काढून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता ड्रायफ्रूट्स आपले छान भाजले गेलेले आहेत. तर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. मी इथे एका प्लेटमध्ये हे काढून घेत आहे. ड्रायफ्रूट्स प्लेटमध्ये काढून घेतले की सेम कढईमध्ये आपण अर्धी वाटी दूध घेणार आहोत. तर मी जे गरम करायला दूध ठेवलं आहे त्यातलंच अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. आता यामध्ये मोठे 3 ते 4 चमचे आपण मिल्क पावडर घालणार आहोत. तर मिल्क पावडरचा इथे आपण इन्स्टंट असा खवा तयार करून घेतो आहे. तर तुम्ही जर बाजारात गेला तर 10 रुपयाची जी मिल्क पावडर मिळते तेवढी ही पुडी आहे. तेवढी पूर्ण पुडी मी इथे वापरलेली आहे. आता ही मिल्क पावडर सतत हलवत आपण दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करणार आहोत. जसं जसं दूध जास्त गरम होईल तशी तशी ही मिल्क पावडर एकसारखी दुधामध्ये मिक्स होईल आणि छान घट्टसर होईल. तर याचा एक छान गोळा तयार होणार आहे. तर तुम्ही पाहू शकता ही छान दाटसर व्हायला लागली आहे. हे सगळं दूध आटतं आणि याचा छान खवा तयार होतो. तर आपण ही पुन्हा एकदा हलवून घेणार आहोत आणि याचा छान असा गोळा तयार झाला की आपण हा दुधामध्ये मिक्स करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता याचा छानसा असा खवा तयार व्हायला लागतोय. तर मिल्क पावडर जर जास्त असेल तर खवा छान दाटसर होतो. पण आपल्याला हा थोडासा असाच पातळसर ठेवायचा आहे. खूप जास्त दाटसर असा करायचा नाही आहे, नंतर तो दुधात विरघळायला वेळ लागतो. तर आता हा खवा आपण हा असा छान या कन्सिस्टन्सीला दुधामध्ये मिक्स करणार आहोत. तर इथे आपण दूध घेतलेलं आहे जे आपण गरम करायला ठेवलेलं होतं. यामध्ये आपण हा तयार केलेला खवा टाकणार आहोत, मिक्स करणार आहोत. तर हा सगळा खवा व्यवस्थित कढईत पुसून काढायचा आणि हा व्यवस्थित आपण दुधामध्ये मिक्स करणार आहोत. सोबतच दुधाला जी साई आली आहे ती पण आपण यावरती मिक्स करून घेणार आहोत. हा खवा जो आहे तो पटकन दुधामध्ये व्यवस्थित विरघळला जातो, मिक्स होतो. तर तुम्ही पाहू शकता की हा खवा छान विरघळला गेलेला आहे. तर आता दूध आपण असंच पुन्हा गरम करायला ठेवणार आहोत. दुसऱ्या गॅसवरती दूध हे असंच आपण गरम करायला चालू ठेवणार आहोत आणि आता पुढची प्रोसेस करणार आहोत. तर दुसऱ्या गॅसवरती मी एक छोटी कढई ठेवलेली आहे. यामध्ये मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. आता साखरेचं आपल्याला कॅरमल करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि कढईमध्ये आपण ही पाऊण वाटी साखर घालून घेतलेली. आता ही साखर आपल्याला छान वितळून घ्यायचं आहे. याचं पूर्ण कॅरमल तयार करून घ्यायचं आहे. त्यामुळे ही मी अशी कढईवरती छान पसरून ठेवते जेणेकरून ही साखर पटपट वितळेल. तर 1-2 ते 3 मिनिटामध्येच ही साखर छान वितळायला सुरुवात होते. गॅसची फ्लेम लो ठेवायची. जर तुम्ही हाय ठेवली तर साखर
आपली जी करपू शकते आणि याचा कडवट वास येऊ शकतो। तर तुम्ही पाहू शकताय 1-2 ते 3 मिनिटांमध्येच हळूहळू साखर वितळायला लागली आहे आणि याचा हळूहळू पाणी व्हायला लागलेलं आहे। तर आता ही साखर अशीच आपण वितळून घेणार आहोत। थोडीशी अजून वितळली की आपण ही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर साखर हळूहळू छान वितळायला लागली आणि याला सुंदर असा गोल्डन ब्राऊन रंग यायला लागलेला आहे। तर आता आपण ही छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून साखर सगळी एकसारखी वितळेल। तर आता साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, म्हणजे ही सगळी एक बाजूने सगळी एकसारखी वितळेल, एका बाजूने करपणार नाही आणि एका बाजूने घट्टसर राहणार नाही। तर आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता याला सुंदर असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आणि साखर आपली बऱ्यापैकी वितळत आलेली आहे। तर अजून 1-2 ते 3 मिनिटांमध्ये साखरेचं आपल्या छान कॅरमल तयार होणार आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे आपण। तर आता ही साखर छान वितळायला लागलेली आहे आणि याचं कॅरमल तयार झालेलं आहे। कॅरमल तयार झाल्यानंतर आपण जास्त वेळ साखर गॅसवरती ठेवणार नाही आहे, नाहीतर याचं पुन्हा साखरेत रूपांतर होतं, हीच पुन्हा घट्टसर व्हायला लागते। तर आता साखर सगळी वितळलेली आहे, याला सुंदर असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे। तर आता या स्टेजवरती आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि हे जे तयार केलेलं कॅरमल आहे ते आपण या उकळत्या दुधामध्ये ओतून घेणार आहोत। कॅरमल हळूहळू दुधामध्ये ओतायचं, कारण दूध वर येतं ते उतू जाऊ शकतं। तर हळूहळू थोडं थोडं करून मी हे सगळं दुधामध्ये ओतून घेत आहे। या कॅरमलमुळे आपल्या दुधाला सुंदर असा रंग येणार आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची। हे सगळं कॅरमल मी हळूहळू या दुधामध्ये ओतून घेते। ही प्रोसेस फास्ट करायची, जर साखर गार झाली तर त्याचं रूपांतर पुन्हा साखरेच्या खड्यामध्ये होऊ शकतं। आता पटपट हे कॅरमल आपण या साखरेचं दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे पटकन मिक्स केलं की हे पटकन वितळलं जातं, यामध्ये अजिबात साखरेचे खडे राहत नाही। तुम्ही पाहू शकता मी हे व्यवस्थित मिक्स केलंय आणि आता यामध्ये अजिबातही साखरेचे खडे राहिलेले नाहीयेत। तर हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपल्या दुधाला सुंदर असा कलर आलेला आहे, आपल्या बासुंदीला सुंदर असा कलर येत आहे। तर आता हे व्यवस्थित मिक्स झालंय, आपण यामध्ये हे जे आपण ड्रायफ्रुट्स भाजून ठेवलेले होते ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, ते टाकणार आहोत। सोबत मी यामध्ये वेलचीची पूड टाकत आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा ही स्किपही करू शकता। तर पाव चमचा मी इथे वेलचीची पूड टाकली आहे। हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता याला आपण एक उकळी काढून घेणार आहोत। एकच उकळीमध्ये हे छान थोडंसं दाटसर व्हायला सुरुवात होते। तर आपलं सगळ्या बासुंदी व्यवस्थित मिक्स करून याला एक आपण उकळी काढून घेणार आहोत। तर बासुंदीला आपण पुढचे 2 ते 3 मिनिटं एक छान उकळी काढून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता बासुंदी अजून थोडीशी आटलेली आहे आणि आपण जो खवा तयार केलेला त्यामुळे बासुंदीला सुंदर असा दाटसर रंग आलेला आहे। तर आता या स्टेजला आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत। आपली बासुंदी छान तयार झाली आहे आणि ही थंड करून घेणार आहोत। जशी जशी बासुंदी थंड होईल तशी तशी ती अजून दाटसर होणार आहे, त्यामुळे जास्त अजून आपण ही आटवणार नाही आहोत, नाहीतर अजून जास्त दाटसर होईल। तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि ही बासुंदी तुम्ही थोडा वेळ थंड करून घ्या। तर आता मस्त अशी ही मी बासुंदी थंड करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता याला किती सुंदर असं रवाळ टेक्स्चर आलंय आणि किती दाटसर अशी ही बासुंदी झाली आहे। आपण इन्स्टंट खवा बनवून घेतला आणि त्यामुळे आपली बासुंदी बनवायला जास्त वेळ लागला नाही। तर अशा सणासुदींच्या दिवसांमध्ये तुम्ही ही बासुंदी झटपट बनणारी बनवू शकता। तर मग तुम्ही ही बासुंदी या दसऱ्याला बनवून पहा, कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा, त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी गोडसर रेसिपी घेऊन। तोपर्यंत थँक्यू आणि तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा।